नमस्कार. मी ऋषिराज कर्वे. माझं क्वालिफिकेशन आहे MA BEd आणि माझा विषय आहे संस्कृत. मी 2017 साली परीक्षा पास झालो. BEd पास झालो आणि या वेगवेगळ्या परीक्षा पास झालो. आणि या परीक्षा लागोपाठ पास झाल्यामुळं मला माझ्या बऱ्याच मित्रांचे फोन येत असतात की अमुक अमुक एक परीक्षा आहे, TET आहे, CTET आहे, टेट आहे किंवा नवोदय आहे, केंद्रीय विद्यालय आहे. तर मग त्या स्कूलच्या शिक्षक भरती परीक्षा मी कशा पास होऊ याच्यासाठी मला फोन येत असतात. सो मला वाटलं की हा एकच व्हिडिओ बनवावा आणि यूट्यूबला टाकल्यामुळं माझ्या मित्रासारख्या अनेक जणांना याचा फायदा होऊ शकतो. थोडीशी मदत झाली तर मला त्याचा आनंदच आहे. तर बघा, मी 2017 साली TET परीक्षा पास झालो. त्याचा स्कोर इथं दिलेला आहे. पेपर 1चा, पेपर 2चा. CTET 18 साली पास झालो, त्याचा पण इथं स्कोर दिलेला आहे. BEd CET जी होती तीसुद्धा मी चांगल्या मार्कानं पास झालो. त्यामुळं दुसऱ्या जिल्ह्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला मला प्रवेश मिळाला. तेव्हासुद्धा मेरिटला त्या 2 नंबरला नाव होतं माझं. त्याचबरोबर टेट परीक्षा 2017 साली जी झाली त्यामध्ये मला 142 मार्क पडले आणि ऑफिशियली डिक्लेअर केलं नसलं तरी माझ्या विषयात, संस्कृत विषयात मी राज्यात तेव्हा पहिला आलो असावं. त्याचबरोबर टेट 2 जी झाली होती त्याच्यामध्ये मला 124 आला आणि त्यामध्ये सुद्धा बहुतेक मी दुसरा आलो आहे किंवा टॉप 5मध्ये तरी नक्की असेल. टेट 3 जी आहे ती मी आत्ता दिलेलीच नाही, कारण मी ऑलरेडी माध्यमिकला गव्हर्नमेंट ग्रँटेड स्कूलला जॉईन आहे आणि ज्युनियरला माझ्या विषयाच्या जागांची पटसंख्या वगैरे असे अनेक फॅक्टर असतात, त्यामुळे मी आता परीक्षा देणं थांबवलेलं आहे. त्याचबरोबर DSSSP म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या ज्या दिल्लीतल्या शाळा आहेत त्याची परीक्षा आहे, त्याचीसुद्धा आत्ता ॲड नवीन निघालेली आहे. पॅकेज चांगलं आहे, विचार करू शकता. तर ती परीक्षासुद्धा मी पास झालेलो आहे. ती परीक्षा पण अगदी मी 2 मार्कानं पास झालो. पण पास होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही किती मार्काने पास झाला आहे त्यापेक्षाही युद्ध जिंकणं हे महत्त्वाचं असतं. किती रनाने जिंकलं आहे, कसं जिंकलं आहे, काय ते महत्त्वाचं नाही. तर बघा, आपण आता प्रत्येक गोष्टीची एक चर्चा करू. माझा एक अनुभव पण सांगतो. दुसरी एक आहे स्पर्धा परीक्षा. म्हणजे या स्पर्धा जेव्हा देत होतो मी तेव्हा स्पेशली 2017 साली मी फुल टाईम UPSCचं मी नोकरीमध्ये सुद्धा जॉब घेतला होता. मी टॉपच्या पुण्यातल्या टॉपच्या SSC इंग्लिश मिडियम आणि CBSE स्कूलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर मग तो गॅप घेऊन मी UPSCची तयारी करत होतो. त्याचा फायदा मला या सामाजिक शास्त्र या घटकाला झालेला आहे. तर आपण प्रत्येक विषयाबद्दल आणि एकंदरीत चर्चा करूयात. हा आहे पेपर 1, हा आहे पेपर 2 आणि हे आहेत मिनिमम मार्क. म्हणजे ह्याचा अर्थ मिनिमम प्रत्येक ह्याच्यात एवढे पडलेच पाहिजेत असं नियम नाही आहे. पण जर तुम्हाला टोटल 150पैकी 90 मार्क पाडायचे असतील तर जो पहिला घटक आहे BEdशी संबंधित चाइल्ड पेडॉलॉजी आणि सायकोलॉजी वगैरे असं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 18 मार्क हे पडणं अपेक्षित आहे. लँग्वेज 1 मराठी, त्यानंतर लँग्वेज 2ला मी संस्कृत विषय निवडला होता. हिंदी इंग्रजी पण निवडू शकता. लेटेस्ट पॅटर्न काय ते तुम्ही समजून घ्या. सामाजिक शास्त्र जर पेपर 1 देत असाल तर, आणि पेपर 1लाच गणित कंपल्सरी आहे, पण पेपर 2ला मात्र आयदर सामाजिक शास्त्र किंवा गणित हे घेऊ शकता. आता सविस्तर आपण चर्चा करूया. पहिला आहे BEd. तर यामध्ये चाइल्ड सायकॉलॉजीशी संबंधित जे काही घटक आहेत त्यासाठी एक BEdचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही बघितला पाहिजे. त्याची जी इंडेक्स आहे, म्हणजे बरेच विषय आहेत, आता मला सगळ्यांची नावं आठवत नाही, पण कुठलाही एक विषय घेतला तर त्या विषयाला, जसं बालकांचा विकास समजा एखादा घटक असेल काय, किंवा शिक्षण पद्धती आहेत वेगवेगळ्या, जसं ब्लेंडेड लर्निंग आहे, तर मग काय नक्की आहे हे तुम्हाला फक्त माहीत पाहिजे. अगदी तुम्ही ईच अँड एव्हरी गोष्ट पाठ पाहिजे असं नाही. जे आत्ता BEd करतायत किंवा लेटेस्ट पास झालेत त्यांच्यासाठी हा घटक तुलनेनं नक्कीच सोपा असणार आहे. पण आपण बघायला काय हरकत नाही, आपण BEd पास झालेलो आहोत, त्यामुळेच ही परीक्षेचा आपण फॉर्म भरू शकतो आहे. पुढं आहे मराठी. आता मराठी हा विषय वैयक्तिक माझी मराठी चांगली असल्यामुळे, त्यात ही प्रमाण मध्ये जे असतं त्या पद्धतीनं प्रमाण भाषे अनुरूप माझी मराठी असल्यामुळं मला फार वेगळा सराव करावा लागला नाही. पण त्यासाठी सुद्धा मी मराठीसाठी
विद्याभारती जे प्रकाशन आहे त्यांच्या काही नोट्स आणि ऑनलाईन काही नोट्स मी डाउनलोड केल्या होत्या. हा घटक आहे तर तो तेवढंसंच एक वाचून घ्यायचं, एखादं पान वगैरे असं मी सेव्ह करून ठेवलं होतं. वर जे BEdचा घटक आहे त्या BEdच्या घटकाची तयार करताना हिमांशी मला वाटतं जैन आडनाव आहे त्यांचं, त्यांचे काही व्हिडिओ आहेत ते बघा. मी स्वतः नाही बघितले पण माझ्या बऱ्याच मित्रांनी वगैरे काही बघितले तर त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. तर ह्या ह्याची तयारी तुम्ही करू शकता. क्लासेस या 2 घटकांसाठी तर क्लास काही लावायची तुम्हाला गरज नाही. लँग्वेज टू संस्कृत, हिंदी किंवा इंग्रजी. आता मी मम प्रधान विषयः संस्कृतः अस्ति तस्य मम रुचिः अपि अस्ति अतः अहं संस्कृतं स्वीकृतवान् उत्तमं गुणं प्राप्तवान्. तुम्ही हिंदी पण घेऊ शकता. ऑल्सो यू कॅन चूज इंग्लिश. फॉर इंग्लिश I will suggest a book. The book's name is Chow's Publication, Instant English. The price of book is about 300 rupees. So in that book what is given, the one sentence is given, I am drinking a water, मी पाणी पितो. Then coffee word is given, you have to make sentence, I am drinking coffee. अशा पद्धतीनं वाक्य त्यामध्ये बनवायची आहेत. आणि हे फक्त सिंपल सांगितलं, कॉम्प्लिकेटेड पण पुढे वाक्य आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. इंग्रजी भाषामध्ये जर तुम्हाला गुण मिळवायचे असतील किंवा मराठी भाषेमध्ये गुण जर मिळवायचे असतील तर भाषा ही अशी एखादा ग्रंथ वाचून, पुस्तक वाचून तुम्हाला येत नाही, ती सहज यायला पाहिजे. ती जर सहज आली तर जे 4 पर्याय असतात 4 पैकी 2 पर्याय चुकीचे आहेत हे तुम्हाला लगेच कळतं. उरलेल्या 2 पैकी सुद्धा 1 पर्याय तुम्ही निवडू शकता. आता मराठीचा जो माझा स्कोर आहे तो मला वाटतंय तसं काय आपल्याला प्रत्येक स्कोर कळत नाही किंवा माझ्या लक्षात नाही, तो 25 किंवा 25पेक्षा जास्तच आहे नक्कीच 30 पैकी. माझा फार तर 1, 2 किंवा 3 प्रश्न चुकू शकतात त्यामध्ये. इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा मी मार्क चांगले पाडले आहेत. BEdमध्ये कट टू कट मार्क पडलेले आहेत. सामाजिक शास्त्रात चांगले मार्क पडले. अशा पद्धतीनं हा स्कोर आलेला आहे. साधारण ह्याच्या 1-2 मार्क जास्त वगैरे असू शकतात. तर बघा पुढं सामाजिक शास्त्र याची जी तयारी करायची. आता सामाजिक शास्त्राची जी तयारी करताना सर्वप्रथम जर CTET देत असताल तर CBSEची पुस्तकं तुम्ही वाचणं गरजेचं आहे. कुठली पुस्तकं? ती ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध आहेत. एक पुस्तक घ्यायचं, समजा पहिलीचं पुस्तक आहे तर तुम्ही एका दिवसात सुद्धा संपवू शकता. आपल्याला पहिलीत आपण ॲडमिशन घेतलं नाही वर्षभर ते पुस्तक संपवायला, एका दिवसात संपवू शकता. त्यामुळं फक्त वाचून काढायचं आहे, काय आहे काय नाही फक्त घ्यायचं आहे, शब्द समजून घ्यायचे आहेत. ते शब्द एकदा समजले आपल्याला की ऐनवेळी आपल्याला तिथं काही दीर्घोत्तरी उत्तर लिहायचं नाही आहे. त्यामुळं शब्द संकल्पना स्पष्ट झाली की मार्क तुम्हाला मिळू शकतात. आणि गणितासाठी सुद्धा एक बेसिक गणित जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही गणित सोडवू शकता. फक्त गणितामध्ये सुद्धा काही शब्द असतात, जसं की परीघ म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे, ते माहीत नसेल तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकणार नाही. त्यामुळे एक वाचन गरजेचं आहे. जरी लहान मुलांचे स्टँडर्ड असलं तर ते पुस्तक वाचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं पेपर 1 तुम्ही करू शकता. पेपर 1 तुलनेनं सोपा असतो. पेपर 2चा अभ्यास करताना पुन्हा एकदा बघा, BEd L1 L2 या तिन्हीमध्ये सुद्धा 30 असले तरी 30 हे मार्क म्हणजे 90 मार्क जर आपण पकडले हे किंवा इकडचे 60 मार्क पकडले तर याच्यामध्ये काय असतं की पूर्णपणे थेरी नसती. समजा मराठी विषय, मग तुम्ही कथा कशा पद्धतीनं शिकवणार हा प्रश्न तिथे येतो. हा BEdच्या अंतर्गत येतो आणि मोस्टली कॉमन सेन्सवर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. त्यामुळं मराठी 30 मार्काला आहे, ह्याचा अर्थ 30 मार्क फक्त संधी, समास, समानार्थी शब्द यायला आहेत असे नाही. त्यातला साधारण 15 ते 20 मार्क थेरीला असतील आणि 10 ते 15 मार्क कशा पद्धतीने तुम्ही शिकवणार त्याला असतील. त्यामुळे तिथं मार्क तुम्हाला मिळायलाच पाहिजेत. त्यानंतर सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला पुस्तकं तर वाचायची आहेत पण लक्षात सगळ्या सणावळ्या वगैरे ठेवायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त अमुक घटनेनंतर कुठली घटना घडली हे माहीत पाहिजे. म्हणजे 1857 सगळ्यांना माहीत असतं आणि 1947 माहीत असतं. या 2 घटनांच्या मध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत
तर त्या तुम्हाला माहीत पाहिजेत प्रमुख घटना. जसं की स्पेशली आपण समजा महात्मा गांधींचं उदाहरण घेतलं तर त्यांची जी आंदोलनं आहेत, ती आंदोलनं म्हणजे असहकार आंदोलन असेल, छोडो भारत आंदोलन असेल, तर मग आधी कुठलं आंदोलन केलं, नंतर कुठलं केलं, मिठाचा सत्याग्रह आधी केला का, ते तुम्हाला लिंक माहीत पाहिजे कशानंतर काय घडलेलं आहे. तर त्याचबरोबर पुढचं आहे गणित. गणितामध्ये जर तुम्हाला ट्रिक येत असतील तरच तुम्ही गणित घ्यावा. सायन्स मॅथ्सवाल्यानंतर गणित घ्यावंच लागेल. पण ट्रिक म्हणजे स्टेप बाय स्टेप उत्तर काढण्याला इथं अर्थ नाही, इथं वेळ कमी आहे. जसं MPSC UPSCला ज्या ट्रिक वापरतात किंवा बँकिंग एक्झामला त्या ट्रिक तुम्ही वापरल्या की तुम्हाला तिथं मार्क चांगले पडतील. आणि या घटकाला वेळ द्यावा लागतो. आता हा जो सिलेबस आहे सगळा, सिलेबस 2 प्रकारे असतो. एक म्हणजे पूर्ण एरिया कव्हर करणे आणि दुसरा डेप्थमध्ये जाणे. तर आपल्याला इथं सगळा एरिया कव्हर करणं गरजेचं आहे की या सिलेबसमध्ये एवढ्या गोष्टी विचारल्या जातात, त्याचं किमान एकदा रिडिंग तरी तुमच्या माइंडमध्ये झालं पाहिजे. सबकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी राहतात जर एकदा रिडिंग झालं असेल तर. तर त्याचबरोबर डेप्थ जी आहे, खूप डेप्थमध्ये जाणं तुम्ही गरजेचं नाही. खूप डेप्थमध्ये गेला तर काय होतं, आपल्याला काय आहे इथं मी हा जो दिलेला आहे चिन्ह ह्याच्यासाठी दिलेलं आहे की फक्त पास झालो तर बास झालं, एवढा जरी ॲटिट्यूड ठेवला तरी तुम्ही ही पात्रता परीक्षेत पास झालो, पास झालं, ठीक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की परीक्षेचा फॉर्म भरला आहे, अजून 2 महिने 3 महिने 6 महिन्यांनी काहीतरी परीक्षा आहे किंवा तुम्हाला माहिती आहे या महिन्यात परीक्षा होणार आहे, बराच वेळ आहे. मग तुम्ही अभ्यासाला लागता, काही दिवस अभ्यास करता, मग पुन्हा गॅप पडतो, ही कन्सिस्टन्सी राहत नाही. ती ठेवण्यासाठी आणि आपण जे करतो आहे त्याचा ॲटलिस्ट एखादा प्लॅन, ब्ल्यू प्रिंट काहीतरी आपल्याकडे असावी. त्यासाठी मी हे तुम्हाला देतो आहे, बघा त्याचा उपयोग होईल का. पहिलं आहे हे 100 दिवसाचं नियोजन आहे. तर जर मला मराठी विषय आहे, मराठी विषय मला सर्वात सोपा वाटतो आहे यापैकी. आता आपण थोडा टेटचा पण संदर्भ घेऊ, कारण टेटला थोडासा गणित बुद्धिमत्तेचा काही भाग असतो. गणित थेट नसलं तरी वेगळ्या पद्धतीनं गणित तिथं विचारलं जातं. तर बघा मला मराठी सोपा वाटतो आहे सर्वात, 1 स्टार दिला मी त्याला. इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र तुलनेने थोडे जास्त अवघड वाटतात, दुप्पट वाटत आहेत असं नाही, कम्पॅरेटिव्हली जास्त वाटत आहेत, मग त्याला 2 स्टार दिले. बुद्धिमत्ता थोडा अजून अवघड वाटतं आहे, त्याला 3 स्टार दिले. गणित सर्वात जास्त अवघड वाटतं, त्याला 4 स्टार दिले. आता टोटल विषय आहेत 5, दिवस आहेत 100. मग प्रत्येकाला 20 दिवस आले एका विषयाला. मग 20 दिवस आल्यानंतर मी मराठीला 20 दिवस देऊन उपयोग नाही आहे, कारण मराठी मला ऑलरेडी येतं आहे. मग मी मराठी 10 दिवसातसुद्धा कव्हर करू शकतो. मराठीला 10 दिवस दिले. इंग्रजीला पण 2 स्टार आहेत, सामाजिक शास्त्राला पण 2 स्टार आहेत. पण इंग्रजी अशी मी 20 दिवस दिले काय 30 दिवस दिले काय अशी पटकन सुधारणार नाही. मी जसं म्हटलं तुम्हाला ती नॅचरली भाषा थोडी थोडी यायला पाहिजे. बाय द वे ह्याचं एक सांगायचं राहिलं, इंग्रजीसाठी मी पुण्यातल्या एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, ॲक्च्युली ती युनिव्हर्सिटीच आहे आणि त्यांचे इतर भाषासुद्धा चालतात, कोर्सेस चालतात, जगभरातल्या भाषा तिथे शिकवल्या जातात. तर मग त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं, तिथला कोर्स पण केला. एक कॉन्फिडन्स तिथून आला. पण अगदी क्लास केलाच पाहिजे असं नाही. एक कॉन्फिडन्सची लेवल येण्यासाठी तुम्ही क्लास करू शकता, काही महिन्यांचा, 3 महिन्यांचा वगैरे जो असेल तो, 1 महिन्याचा वॉटेवर. आणि पुढं आहे सामाजिक शास्त्र, त्याला मी 20 दिवस दिलेत. का तर एकतर त्याचं मार्किंग पण जास्त आहे, 60 मार्किंग आहे त्याला. त्याचबरोबर सिलेबस पण मोठा आहे, त्यामुळे जरी सोपा वाटत असलं तरी वेळ जास्त देणं गरजेचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेला 3 स्टार असून 30 दिवस दिलेत आणि गणिताला 4 स्टार असून 25 दिलेत. तर हा जो विषय आहे गणित, त्याच्यामध्ये मला फारशी गती नाही. त्यालासुद्धा मी आत्ता ही जी दिल्ली राज्य शासनाची परीक्षा मी पास झालेलो आहे, त्याच्यासाठी मी गणिताचा एक ऑनलाईन क्लास लावला होता. क्लास चांगला होता, पण त्यात फार गतीच नसेल आपल्याला तर कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित स्कोर येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला थोडासा कमी दिवस मी देतो आहे, कारण काही समस्या सोडल्या तर सुटून जातात. त्यामुळे समस्या धरण्यापेक्षा सोडून देणं येत नाही ना, ठीक आहे, जेवढं येतं तेवढं करू. मग बुद्धिमत्तेमध्ये मी गणिताचे मार्क कव्हर करू शकतो. बुद्धिमत्तेला जर थोडा जास्त वेळ दिला तर त्यामुळे त्याला 30 दिवस मी दिलेले आहेत. आता हे सगळं थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकलमध्ये हे 100% तुम्ही फॉलो करू शकत नाही.
प्रॅक्टिकलमध्ये फॉलो करण्यासाठी तुम्हाला काय लागतं सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिकल साठी एक कृती आपल्याला करावी लागते. सोमवार ते शुक्रवार असे दिवस मी इथं घेतलेले आहेत. शनिवार रविवार बऱ्याचदा शेड्यूल वेगळं असतं. तर बघा, सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ किंवा दिवसाचे 2 भाग आपण केले. तर सकाळच्या वेळी माझा अभ्यास चांगला होतो. मग मी शक्यतो जे विषय मला अवघड वाटतात किंवा ज्याच्यावर मला फोकस करायचा आहे ते विषय मी सकाळच्या वेळी घेतलेले आहेत आणि बाकीची दुपारच्या वेळी. मग मी 2 दिवस सकाळच्या वेळी इंग्रजीचा केला, बुद्धिमत्तेचा केला. पुन्हा मला इंग्रजीचा फार दिवस इंग्रजीला पण देऊन उपयोग नाही, वेळ नाही. मग मी बुद्धिमत्तेचा एखादा घटक माझ्या लक्षात आला की हा घटक खूप महत्त्वाचा आहे, तर तो मी बुधवारी करेन. आणि सलग 3 दिवस केल्यावर 2 किंवा 3 दिवसाच्या वर जर तुम्ही करायला लागला एखादा घटक तर तो तुम्हाला नंतर बोरसुद्धा होतो. त्यामुळं वैविध्य असणं गरजेचं आहे. मग मी मराठी हा घटक तिसऱ्या दिवशी घेतो. एक सोपा विषय असावा. त्यानंतर गणित अवघड आहे, एक अवघड एक सोपा, अशा पद्धतीने एका दिवसात 2 विषय तुम्ही घेऊ शकता. सामाजिक शास्त्राचा आवाका मोठा आहे, तो डेली घेतला पाहिजे. त्यामुळं सामाजिक शास्त्र इथे घेतलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. याशिवाय तिसरा विषय घेऊ शकता. कुठला? म्हणजे समजा आज मी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता करायचं ठरवलं आहे, पण मला वाटलं की सामाजिक शास्त्रामधला एखादा समजा क्रांतिकारक हा घटक आहे, तर छोटासाच घटक आहे, 1-2 पानामध्ये पुस्तकात कव्हर केलेलं आहे. तर मी तेवढी 2 पानं काही इंटरेस्टिंग वाटतात, युद्धस्य कथारम्य असं म्हणतात. मग असं काही इंटरेस्टिंग आहे तो घटक घेऊ शकतो. नेमका तो छान पद्धतीने लक्षात राहतो जो ऐनवेळी तुम्ही घेता. तर हे करू शकता. आता स्पर्धा परीक्षा अनुभव आणि वास्तव ह्याचा अर्थ काय? तर ज्या MPSC UPSC म्हणजे मी स्वतः केलेले त्यामध्ये अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यामुळे सांगतो की याच्यामध्ये तुम्ही एक टाईम लिमिट घालून घेणं स्वतःला गरजेचं असतं. तुम्ही जर जॉब करत करत या परीक्षा करत असाल तर काही हरकत नाही, कितीही वर्ष परीक्षा देऊ शकता. पण जर फुल टाईम या परीक्षा तुम्ही देणारच असाल तर स्वतःला एक टाईम लिमिट की वयाच्या एवढ्या वर्षापर्यंत मी हे करीन, त्यानंतर मात्र मी करणार नाही, असं एक टाईम लिमिट घातलं तर आज जे आपल्याला दिसतंय की अतिशय सिन्सिअर मुलं काही असतात पण सिलेक्शन होत नाही त्यांचं. त्याचं कारण असं आहे की मुळात उपलब्ध जागांची संख्याच खूप कमी असते जेवढे विद्यार्थी बसतात. ते वास्तव जर लक्षात घेतलं तर प्लॅन बीवर फोकस तुम्ही जास्त करा. स्पेशल जर MPSC UPSC करत असाल. शिक्षक भरती परीक्षेला तुम्ही कधीही कितीही दिवस देऊ शकता, त्याच्यासाठी काही फार त्याचा ताण घ्यायची सुद्धा काही गरज नाही. तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला पर्सनली फोन कृपया करू नका. या चॅनलवरचे जे इतर व्हिडिओ आहेत इतर विषयांचे त्यासंबंधी काही शंका असतील तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मोर स्टडी मोर कन्फ्युजन, लेस स्टडी नो कन्फ्युजन. त्यामुळं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात असंच एखाद्या विषयासोबत. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.